मित्रांनो नमस्कार. आज दिनांक आहे 18 मार्च 2026. तर आता बऱ्यापैकी आंब्याच्या बागेमध्ये फळांची साईज जी आहे 70, 80, 100 ग्रॅमपासून 150, 200 ग्रॅमपर्यंत पण काही भागात साईज झालेली आहे. आता आज बघितलं तर आज जवळजवळ आता ते 33, 34, 33 डिग्री सेंटीग्रेड आहे टेम्परेचर. हे आता बऱ्यापैकी 37, 38 पर्यंत आता बऱ्याच भागात आपल्याकडे चाललेलं आहे. आणि अशा भागात ज्यावेळेस आपली जी फळं आहेत, आता उदाहरणार्थ ह्या झाडाचं जर बघायचं झालं, आता सकाळी पूर्ण ऊन, आता सध्या 1 वाजलेत म्हणजे आता सध्या सूर्य माथ्यावर आहे आपला. पण तरी पण आपण जर बघितलं तर ही पूर्ण ही फळं जी आहेत ती उन्हात येतात. आणि उन्हात आल्यामुळं त्याला आपण जर आता जवळनं बघितलं तर असं नॉर्मल तुम्हाला एका साईडला तसं पिवळं झालेली फळं बघायला मिळतील किंवा दिसतील. तर अशा फळांना आपल्याला सनबर्निंग होऊ नये म्हणून तुम्ही मग काही जण इंग्लिश पेपर मारतायत, काही जण जे मेडिकलमध्ये पाऊच मिळतात, खाकी कलरचे पाऊच मिळतात ते पण मारतायत. काही जण अशा प्रकारच्या ज्या बॅगा असतात त्या बॅगा पण वापरल्या जातात. त्या खाकी कलरचे पाऊच किंवा पेपर मारला तर तो तुम्हाला निश्चितच कमी खर्चात बसणार आहे. पण मागच्या वर्षीचा एक अनुभव आहे, बऱ्याच ठिकाणी ज्यांनी इंग्लिश पेपर मारला आणि ज्या भागात पाऊस झाल्यामुळं तिची जी शाई आहे ते शाईचे डाग फळांना पडले. त्यामुळं ते एक थोडंसं रिस्की आहे. आता या जे पाऊच आहेत, खाकी कलरचे पाऊच मिळतात, किलोच्या हिशेबाने मिळत असतील, ते स्वस्त पण असतात, ते पण तुम्ही लावू शकता. आणि ज्या अशा बॅगा आता आजकाल मार्केटमध्ये मिळतात, ह्या बॅगा ज्यामध्ये इथं तार असते, खाली व्हेंटिलेशनसाठी एक होल असतं, आणि या बॅगेवर जरी तुम्ही पाणी टाकलं तरी बॅग भिजत नाही, म्हणजे पाऊस जरी आला तरी बॅग भिजत नाही. मग आपल्याला बॅगिंग करताना मागच्या वर्षी पण एक मी व्हिडिओ टाकला होता, बॅगिंग खरं करावी की नको, बॅगिंग करणं फायद्याचं आहे की तोटेचं आहे. कारण की हे सगळं करायला साधं मी तुम्हाला सांगतोय बॅगिंग करा, मी सांगतोय, पण होणारा खर्च तुमचा आहे. त्यामुळं त्या खर्चाचा हिसाब पण तुम्ही करायला हवा. कारण की निश्चितच बॅगिंग करायचं म्हटलं तर किलोला कमीत कमी 15 ते 17 रुपयाचा खर्च येतो. शिवाय बॅगिंग करताना जर चुकलं, व्यवस्थित बॅगिंग नाही केली, व्यवस्थित स्टेजला जर बॅगिंग नाही केली तर बऱ्याच वेळा असा प्रकार बऱ्याच शेतकऱ्यांना अडचणी आलेत की त्यांचे आंबे बॅगमध्येच गळून पडलेत. मग आपण त्या आंब्याच्या फळाला डाग पडू नये म्हणून आपण बॅग लावतोय, 2 रुपये 3 रुपये खर्च करतोय, आणि जर तो आंबा जर गळून जात असेल मग त्यापेक्षा डाग आलेला आंबा चांगला की. मग हा पण विचार करणं गरजेचं आहे. आता बॅगिंग करत असताना बऱ्याच ठिकाणी ज्या होणाऱ्या चुका आहेत मी ते तुम्हाला सांगतो. बऱ्याच ठिकाणी आता जी फळं आहेत हे अशी झुपक्यान असतात, काय देठाला 2 असतात, 3 असतात. काय जण मग आता ही बॅग आहे सध्या मोठ्या, आता या बॅगची जर साईज बघितलं तर 18 बाय 28ची ही मोठी बॅग आहे. ह्या जर आपण असे एकदम 3-4 आंबे टाकले तरी पण हे बसतायत. पण आतापासून उपयोग नाही, आपल्याला आंबा परत जाऊन मोठा होणार आहे. मग हे जर आपण एकदम एका बॅगेत 3-4 जर आंबे टाकले तर त्यानंतर आपलं नुकसान होऊ शकतं. आता तर एखादा जोड आंबा असेल, 2 असतील तर 2 आंबे पण तुम्ही त्यामध्ये टाकू शकता. पण बरेच जण काय करतात, असे वेगवेगळ्या देठाचे 2 आंबे पण एकत्र टाकले जातात, तर तसं कृपया करू नका. शिवाय बॅग करत असताना आता उदाहरणार्थ मी ह्या फळाला बॅगिंग करतोय, जवळ जरा ह्या फळाला बॅगिंग करतोय, त्यावेळेस ही जे देठ आहेत, शिल्लक देठ आहेत, ते काढणं गरजेचं आहे. ते थोडं देठाची स्वच्छता करून आपल्याला जर बॅगिंग केली तर त्याचा निश्चितच आपल्याला त्याचा फायदा होणार. जास्त पण स्वच्छता करत बसू नका, विनाकारण आपल्याला मजुरी वाढेल. आता मला ह्या फळाला बॅगिंग करायचं आहे. मी तुम्हाला सांगितलं बॅगिंग करताना सर्वसाधारण 100 ग्रॅमच्या आसपास फळं असावी, 100-125 ग्रॅम असेल तर चांगलं. पण आता बऱ्याच ठिकाणी व्हाय काय लागले, साईज लहान आहे अजून, पण आता सनबर्निंग व्हायला लागले. मग अशा बागेत थोडंसं अर्ली पण बॅगिंग होऊ शकतं. आता ह्याला जर मला बॅगिंग करायचं असेल, काय करणार आहे आपण, एकदा अगोदर इथलं जे खाली होल आहे तो आपण मोकळा करणार आहे व्हेंटिलेशनसाठी दिलेला. त्यानंतर फळ हे बॅगेत टाकायचं इथं, आणि त्यानंतर ही जी बॅग आहे, सर्वसाधारण आता तुम्ही हे विषय घ्या, आपला आंबा सर्वसाधारण निम्म्यापर्यंत गेला पाहिजे. बॅगेत टाकत असताना आंबा जवळजवळ निम्म्यापर्यंत जायला हवा. बऱ्याच ठिकाणी एकदम वर टाकून आंबा पूर्ण खाली पण ठेवणं चुकीचं आहे, किंवा एकदम आंब्याच्या वरती पिळा मारणं पण चुकीचं आहे. त्यासाठी आंबा सर्वसाधारण एक 2-3 इंच देठ शिल्लक राहील ह्या हिशोबाने तुम्ही आंबा बॅगेत टाकायला हवा. ही बॅग त्यानंतर आत 2-3 इंच आंबा टाकल्यानंतर आंब्या देठाच्या वरती असं आपल्याला काय करायचं आहे, बॅग एकत्र गोळा करून जी आपण पिळा मारणार आहे, पिळा जो आहे तो देठाच्या वरती न येता ही जी बॅग आहे त्या बॅगच्या वरती पिळा येणं गरजेचं आहे. आणि जास्त पण टाईट बांधायची गरज नाही. इथं तार आहे, तार एकदा फोल्ड केली की ते आंबा बॅग गाईड पडत नाही. तर अशा पद्धतीनं जी जी फळं तुमची बागेच्या बाजूला साईडला आहेत, जी तुमच्या बागेची साईड जी बाउंड्रीची लाईन आहे तिथं सनबर्निंगचा प्रॉब्लेम खूप जास्त होतो. हे जर
ॲज कम्पेअर टू हे ह्या लाईन बघितलं आपण आज सनबर्निंग कमी राहतं कारण की ह्या झाडाची सावली तिकडं पडणार आहे.